श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पारायण काळात केलं जाणारी प्रहर सेवा, त्याचबरोबर याग सेवा केली जाते. या सप्ताह काळातील यागाचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर बघा, जेव्हा आपण केंद्रात पारायणासाठी बसतो तेव्हा हातात आपल्या धागा बांधला जातो, कंकण बांधलं जातं. त्या कंकणाचं काय महत्त्व आहे ते देखील मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सप्ताह काळातील यागाचं महत्त्व म्हणजे पहिल्या दिवशी असतो तो म्हणजे गणेश याग. गणेश यागानं बुद्धी विद्या प्राप्ती होते, संकट निवारण होतं, प्रमोशन कार्य जर तुमचं कुठलं अडकले असेल तर ते देखील संपन्न होते. यानंतर मनोबोध याग. मनोबोध याग केल्यानं या यागाचा मनाचा विचलितपणा कमी होतो, योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते. मानसिक विकार जे आहेत ते देखील या यागाने नाहीसे होतात. यानंतर असतो तो म्हणजे गीताई याग. गीताई यागाने ज्ञानप्राप्ती होते, आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते. द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो. परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती ह्या जागृत होत असतात. यानंतर चंडी याग. चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ती, कुटुंब सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व काही करणी बाधा असतील तर त्या देखील याने नाहीशी होतात. परिणामी आपलं घर हे घरात शांतता निर्माण होते, शांती तयार होते आणि कुलदेवीचा विशेष म्हणजे कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. यानंतरचा याग म्हणजे स्वामी याग. स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते. त्यानंतर ईश्वर कोपला. बघा, ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही. या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील 6 महिने स्वरक्षण प्राप्त होते. अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात. बघा, वेळ काढून पारायणाला जरी तुम्ही बसले नसाल तरी देखील प्रहर सेवेत, याग सेवेत आवर्जून भाग घ्यायचा आहे. रुद्रयाग. रुद्रयागानं आरोग्य प्राप्ती होते, दीर्घ आजारापासून मुक्ती मिळते, स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते. बघा, लक्ष्मी माता ही चंचल आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आज आहे तर उद्या नाही, म्हणूनच आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी बघा रुद्रयाग आहे. त्यानंतर अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वरक्षण करण्यासाठी देखील रुद्रयाग फायदेशीर आहे. पितृबाधा निवारण होते, शाप मुक्ती होऊन देवतेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो. आणि त्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा. औदुंबर प्रदक्षिणा मारल्यानं खूप असे फायदे आहेत. औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्वचेचे, श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा देखील निवारण होत असते. अतिशय उच्च कोटीच्या या सेवा आहेत, आवर्जून करा. तुमच्या जवळपास केंद्र असेल तर वेळ काढून तुम्ही या सेवा आवर्जून करा. बघा, औदुंबरातला प्रदक्षिणा मारल्यानं काय फायदा होतो याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवर येईल. या ज्या सेवा आहेत ना त्या फक्त सप्ताह काळातच केल्या जातात. तर बघा, प्रहर सेवा म्हणजे सप्ताह काळातील ही बघा आत्मा आहे. पारायण काळ सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर आणि याग सेवा आहे, ती आवर्जून तुम्ही सहभाग घ्या. बघा, एक वेळेस पारायण नाही करता आलं ना तरी काहीच हरकत नाही, पण प्रहर सेवेला आवर्जून तुम्ही सहभाग घ्या, सेवा रुजू करा. पारायणाचं जितकं पुण्य मिळतं ना पारायण केल्यानं, तितकंच प्रहर सेवेने देखील मिळत असतं. त्याचबरोबर बघा, आपण जेव्हा केंद्रात पारायणाला बसतो किंवा यागाला बसतो तेव्हा हातात यज्ञ कंकणाचं बघा कंकण बांधलं जातं. जेव्हा आपण याग सेवा करत असतो ती याग सेवा यज्ञ हवनयुक्त असते. तर
तेव्हा आपल्या हातात कंकण बांधलं जातं, त्याला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सप्ताह काळातील यज्ञ कंकणाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या कंकणाने येणाऱ्या पुढील सप्ताहापर्यंत आपले स्वतःचे बघा अनिष्ट संकटांपासून, कर्णीबाधांपासून व वाईट नजरेपासून संरक्षण होत असते. त्यामुळे आपण प्रत्येकानं व आपल्या लहान मुलांना आवर्जून यज्ञ कंकण बांधावं. बघा, तुमच्या जवळपास जर केंद्र असेल ना, तर तिथे जाऊन तुम्ही ही सेवा रुजू करून आवर्जून यज्ञ कंकण जे आहे ते आवर्जून बांधावं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.